इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। अमरनाथ हे वाढतं शहर असून शहराची गरज लक्षात घेता विकासाला कुठेही पैसा कमी पडू देणार नाही असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंबरनाथकरांना दिला आहे। अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिर परिसर विकास प्रकल्पाचे आज अयोध्येच्या राम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष महंत गोविंदगिरी महाराज व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। या प्रसंगी ते बोलत होते। अंबरनाथमध्ये 1000 वर्ष जुने शिलाहारकालीन प्राचीन शिवमंदिर असून शहराला लाभलेला हा ऐतिहासिक वारसा आहे। या मंदिराच्या परिसराचा काशी विश्वनाथ आणि उज्जैनच्या महाकाल कॉरिडॉरच्या धर्तीवर विकास करण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांनी राज्य शासनाने 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। या कामाचे भूमिपूजन रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी अयोध्येच्या राम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष महंत गोविंदगिरी महाराज, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार डॉक्टर बालाजी केडेकर, किसन कथोरे, कुमार आयलानी उपस्थित होते। या भूमिपूजन सोहळ्यानंतर बोलताना राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान महत्त्वाचे आहे, कारण यांच्या आशीर्वादाने आपल्याला बळ, प्रेरणा आणि ऊर्जा मिळते, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले। श्रीकांत शिंदे यांना आधी माझा पुत्र म्हणून ओळखत होते, पण गेल्या 5-10 वर्षात खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या विकास कामांच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्याचे कौतुकोद्गार यावेळी मुख्यमंत्र्यांनी काढले। तर आपल्याला अंबरनाथला घेऊन पराकोटीचा आनंद झाला असून विकास के साथ विरासत भी चाहिए, असे महंत गोविंदगिरी महाराज म्हणाले। शिंदे पिता पुत्रांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न पूर्ण करण्याचा चंग बांधला असून जो कित्ता बाळासाहेब ठाकरे गिरवत होते, तोच कित्ता आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गिरवत असल्याचं गोविंदगिरी महाराज म्हणाले। अंबरनाथचा हा महादेव 1 वर्षापासून वाट पाहत होता की कोणीतरी येईल आणि आपला जीर्णोद्धार करेल, आपल्याला जगभरात पोहोचवेल। हे काम आज खासदार श्रीकांत शिंदेच्या हातून होत असल्याचं सांगत त्यांनी खासदार शिंदेचं कौतुक केलं। तर काशी, उज्जैन यांसारखे अंबरनाथचे कॉरिडॉर होईल आणि देश विदेशातून भाविक अंबरनाथला येतील असा विश्वास खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला। या संपूर्ण परिसराचं काम मंदिराप्रमाणेच काळ्या पाषाणात होणार असून 2 वर्षात हा परिसर काट टाकेल, असं खासदार शिंदे म्हणाले। 1 वर्ष जुनं मंदिर असूनही फारशा लोकांना याची माहिती नव्हती आणि त्यामुळे 7 वर्षांपूर्वी फेस्टिवलच्या माध्यमातून यासाठी प्रयत्न सुरू केले आणि या परिसराची परिस्थिती बदलली। अंबरनाथ शहर कात टाकत असून 10 वर्षांपूर्वीचे अंबरनाथ आणि आत्ताचे अंबरनाथ यात मोठा फरक असून शहर विकासाच्या कामात आडकाठी न आणता सहकार्य केल्याबद्दल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथमधील इतर राजकीय पक्षांचेही आभार मानले। आज उपक्रमांचे भूमिपूजन झालेली आहे। खरं म्हणजे याच्यानंतर आता शिव मंदिर आर्ट फेस्टिवल होणार आहे। स्वामीजी, आता तो कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर शिव मंदिर विकास याचं भूमिपूजन तुमच्या शुभ हस्ते झालं। मी अंबरनाथ वासियांच्या वतीने तुमचं मनापासून स्वागत करतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो। कारण राम मंदिर, राम जन्मभूमी ट्रस्टचे स्वामीजी कोषाध्यक्ष आहे। अतिशय महत्त्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे आणि राम मंदिर प्रतिष्ठा, प्राण प्रतिष्ठा सोहळा यासाठी आपल्या देशाच्या आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जे अनुष्ठान ठेवलं होतं, जे व्रत ठेवलं होतं, ते पाणी देऊन सोडवण्याचं काम गोविंद देवगिरी महाराजांनी केलेलं आहे। ज्यांनी देशाचं नाव जगभरात मोठं केलं, त्या आदरणीय मोदी साहेबांनी करोडो राम भक्तांचं स्वप्न, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न राम मंदिर अयोध्येमध्ये बांधण्याचं काम केल्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। आणि आज इथं भव्य दिव्य असं जे
प्राचीन शिवमंदिर आहे, त्याचा विकास होतोय. मी मगाशी स्वामीजींना सांगितलं, पूर्वीची परिस्थिती फार अतिशय बिकट होती, नाक धरून देखील जाता येत नव्हतं. पण आज मला जेव्हा नगरविकास मंत्री होतो तेव्हा सांगितलं या सर्व मंडळींनी, खासदार आणि त्यांच्या सर्व टीमने, तेव्हा मी जेव्हा लागले तेवढे पैसे दिले आणि म्हणून हा प्रकल्प पुढे आला. आता 150 कोटी रुपयाचा हा प्रकल्प भव्य दिव्य असा होईल. आणि खऱ्या अर्थाने आज अंबरनाथ शिव मंदिर हे प्राचीन मंदिर आहे. जसं आता या मंदिराबरोबर याच्या विकासाबरोबर अनेक आपण पाहिलं विकास प्रकल्प या ठिकाणी होत आहेत. अद्ययावत UPMPSC सेंटर, पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान, एकात्मिक कचरा प्रकल्प, शूटिंग रेंज, नवीन प्रशासकीय इमारत, शिवप्रेरणा ग्रंथालय, रात्र निवारा केंद्र, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय, चांगलं अद्ययावत नाट्यगृह, ग्रीन सिटी येथील हॉस्पिटल, सुसज्ज अग्निशमन केंद्र आणि आमदारांनी आपल्या मेडिकल कॉलेज मंजूर केले ते मेडिकल कॉलेज, हे सगळं आज पूर्वी जर पाहिलं 8-10 वर्षापूर्वी रस्ते खड्डेमय होते. रस्ता खड्ड्यात आहे का खड्डा रस्त्यात आहे हे समजत नव्हतं. परंतु मला अभिमान आहे की हे रस्ते सगळे जवळपास कॉन्क्रीटचे करण्याचं काम खासदार, आमदार आणि त्यांच्या टीमने केलंय. पैसे मी दिलेले आहेत. आणि अजून लागणार आहे म्हणाले. खरं म्हणजे विकासाला पुढे घेऊन जाणारं सरकार आहे. हे तुमचं सर्वसामान्यांचं सरकार आहे. हे शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता भगिनी, युवकांचं, तरुणांचं आणि ज्येष्ठांचं आपलं हे सरकार आहे. आणि मी म्हणून मगाशी म्हटलं की आपले सूत्रसंचालक म्हणत होते स्वामीजींचं भाषण अगोदर ठेवा. मी म्हणालो नाही, माझं भाषण अगोदर, स्वामीजींचं शेवटी. कारण राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान महत्वाचं आहे. यांच्यात आशीर्वादाने आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना बळ मिळतं, प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते आणि म्हणून आपण चांगलं काम करू शकतो. आणि म्हणून आज इथं गेल्या 7-8 वर्षापासून आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय ख्यातीचे कलावंत फक्त मुंबई, ठाण्यात यायचे. पण खासदारांनी त्यांना या अंबरनाथ सारख्या छोट्या शहरामध्ये आणायचं काम चालू केलं आणि शिव मंदिर आर्ट फेस्टिवल सुरू झाला. स्वामीजी एवढे माणसं इथं बसले, तेवढेच बाहेर आहेत, स्क्रीनवर पाहत आहेत. मला वाटतं एक मोठं मैदान कुठंतरी बनवा, बरोबर ना? आणि त्यासाठी काय पैसे लागतील ते मी देतो. खरं म्हणजे शिव मंदिर हे एक तीर्थस्थळ व्हायला पाहिजे, अशा प्रकारचं काम आज सुरू आहे. आज लोक सांगतात चलो अमरनाथ, चलो अमरनाथ. तसं आता भविष्यात चलो अमरनाथ बरोबर चलो अंबरनाथ असंही म्हणतील. कारण तुम्ही याची उंची वाढवली आहे. आज विकासाबरोबर सांस्कृतिक भूक भागवण्याचं काम अनेक कलावंत इथं या व्यासपीठावर आणण्याचं काम आणि कला सादर करण्याची संधी आपण दिली. आणि म्हणून मला वाटतं आपण या अंबरनाथची उंची एवढ्या मोठ्या उंचावर नेली आहे. याचं कारण अंबरनाथ वाढतंय. हे वाढतं शहर आहे. आता मुंबईकडचे लोक पूर्वी ठाण्याला यायचे, आता ठाण्याकडचे लोक कल्याण आणि अंबरनाथकडे येऊ लागलेले आहेत. त्यामुळे वाढत्या शहराची गरज देखील लक्षात घेऊन आपण विकासाला राज्य सरकारच्या माध्यमातून कुठेही पैसे कमी पडू देणार नाही, ही खात्री आपल्याला मी देतो. पूर्वी तर नगरविकास मंत्री होतो, आता तर मी तुमच्या आशीर्वादाने या राज्याचा मुख्यमंत्री झालेलो आहे. त्यामुळे कुठेही काही कमी पडणार नाही.
हे मी आपल्यातलाच मुख्यमंत्री आहे, मी सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आहे, मी सर्वसामान्यांचं आपलं सरकार आहे, सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे. आणि म्हणून मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपल्याला एवढंच सांगतो, खासदारांचा आपण सन्मान घेतला. खरं म्हणजे सुरुवातीला पहिल्या जेव्हा वेळेस खासदार उमेदवार होता स्वामीजी, तेव्हा त्याची ओळख काय होती? एकनाथ शिंदे यांचा सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे. पण गेल्या 5-10 वर्षामध्ये त्याने त्याची स्वतःची ओळख निर्माण केली, कामाच्या माध्यमातून, विकासाच्या माध्यमातून. आणि म्हणून मी मुलगा म्हणून नाही, पण लोकसभेमध्ये प्रचंड त्याने काम केलं, विकासाची गंगा आणण्याचं काम केलं. आणि म्हणून एक अभ्यासू आणि एक आदर्श खासदार म्हणून मी त्याचं मनापासून अभिनंदन करतो मुख्यमंत्री म्हणून. आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. एक चांगली टीम या ठिकाणी तयार झाली आहे आणि या विकासाला चालना देण्यासाठी आज ही सगळी टीम काम करते आहे. म्हणून मी पुन्हा एकदा या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो. जे कलावंत आता इथे येतील त्यांचंही मनापासून स्वागत करतो आणि तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा मी स्वामीजींना मनापासून त्यांचं स्वागत करतो, कारण स्वामीजींचं राम मंदिर निर्माणमध्ये मोठं योगदान आहे. आदरणीय प्रधानमंत्री, देशाचे लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी